चंद्र भगवान की जय। जय परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की। जय परम पूज्य आचार्य प्रवर 108 सुंदर सागर जी महाराज। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। ऐसा हाँ, गाथा नंबर 258 चालू आहे, नाही 200 हां 58च चालू होते आपले। हां, औदारिक शरीरादी 5 शरीरांचा उत्कृष्ट संचय कोणाला होतो ह्याचं स्वामी सांगत होते। उत्कृष्ट संचयाचा स्वामी कोण आहे? काल आपण औदारिक, वैक्रिक आणि आहारक तेजस शरीराचं बघितलं होतं। औदारिक शरीराचा सगळ्यात जास्त संचय कुणाला होतो? आणि पहिला स्वामी कोण? सगळेजण बोल नका, हां एक जण सांगा। हां, स्वामी कोण सांगा, तुम्ही सांगा तेज। हां हां हां, उत्तम भोगभूमीमध्ये जो 3 पल्ल्याच्या आयुगुण उत्पन्न झालेला आहे त्या जीवाला शेवटच्या समयामध्ये 2 समयामध्ये त्याला उत्कृष्ट संचय होतो। मग त्याच्यामध्ये कोणते कोणते अजून आवश्यक पाहिजे त्याला कारण, तर ते कारण आपण बघितले होते। पहिला कसा पाहिजे तो जीव? हां, रुजुगतीनं म्हणजे पहिल्या समयामध्ये त्याने आहार वर्गणा ग्रहण केलेले आहेत असं पाहिजे। दुसरं काय सांगितलं का की सांगा, तुम्ही सांगा। हां, दुसरं काय सांगितलं? एकांत वृद्धी जी त्याचा योग होणार अपर्याप्त अवस्थेमध्ये तो उत्कृष्ट वृत्तीनं वाढलेला असणार, जगन वृद्धीनं वाढलेला नसणार। तिसरं काय सांगितलं? हां, अपर्याप्ताचा काय छोटा असणार, कारण तिथं योग कमी असतो त्यामुळे ग्रहण कमी होणार, म्हणून त्याचा काळ छोटा घ्यायचा। तिथला योग कमी आहे तर त्याच्यानं थोडा काळच तो ग्रहण करेल, नंतर मग पर्याप्त झाला की जास्त योगाच्या द्वारे ग्रहण करू शकतो। चौथं काय सांगितलं? हां, वचन योगाचे काळ आणि वार कमी, तसंच मनोयोगाचे काळ पण कमी आणि त्याचे वार पण कमी। वार म्हणजे कमी वेळेला होणार आणि त्याचा ज्यावेळेला होईल त्यावेळेला त्याचा काळ पण छोटा असणार, कारण त्याच्याद्वारे काय होणार, तो मनोयोगाच्या द्वारे चिंता जास्त झाली म्हणजे तिथं चिंता जास्त असेल तर निर्जरा जास्त होतात, आणि वचनयोग पण ज्या वेळेला करतो त्यावेळेला पण त्याची जास्त होत नाही। विक्रिया केलेला नको, विक्रियेच्या वेळेला औदारिक शरीराचा संचय होत नाही। त्याच्यानंतर काय सांगितलं? इसमें वो नाही बताय क्या संचय, ते आलं नाही का? खालचे पद निषेक ह्याच्यामध्ये नाही घेतलं, ते ह्याच्यामध्ये आहे ते टीकेमध्ये आहे ते एक आवश्यक सांगितलंय की खालच्या स्थितीच्या निषेकांचं जगण्य पद करतो आणि वरच्या निषेकांचं उत्कृष्ट पद करतो। म्हणजे वरचे परमाणू उदयाला येणारे खाली येऊन उदयाला येणारे कमी, म्हणजे तेच अपकर्षण होणारे कमी। म्हणजे कसं असतंय, ही समय प्रबताची रचना असते ना, कुठल्या पण याचं असू दे, औदारिक शरीराची पण समय प्रबताची रचना अशीच असणार। तर त्याला हे जे वर निर्जरा होणार आहेत ते अपकर्षण होऊन खाली आले समजा, तर हा वाढणार ना इथं, आणि हे पातळ होणार, हे जाड होणार खालचं शरीर, आणि वरचं पातळ होणार। म्हणजे जास्त वरच्या काळामध्ये कमी परमाणू राहतील आणि इथं लवकर येऊन जातील तर त्यातलं कमी होईल ना, आणि म्हणून अपकर्षण कमी घ्यायचं
आणि उत्कर्षण जास्त, म्हणजे हित जे आहे ते पुढं उदयाला पुढं निर्जरित होणार असं जास्त घ्यायचे. खालच्या निषेकांचं कमी होणार आणि वरचे निषेक वाढणार. त्यामुळं का होईल, वर संचय जास्त राहील. शेवटच्या समयात तिथं संचय जास्त दिसेल. आणि जर वरचे परमाणू उदयाला येऊन लवकर गेले तर काय होईल, ते कमी होणार. त्यावेळेचं जे संचय आहे तो कमी होणार असं तिथं सांगितलं. पुढं कर्मण योगा काय ह्याच्यामध्ये जास्त हे घेतात ते कर्मण शरीरामध्ये. आणखीन काय सांगितलं, शेवटी आयुष्य थोडं राहिलं असताना अंतर्मूर्त ज्याला राहतं त्यावेळेला योग यवमध्याच्या वरचा योग होतात. अंतर्मूर्त काळापर्यंत यवमध्याच्या वरचे योग होतात की ज्याच्यामुळं जास्त संचय. आणि त्यावेळेलाच होणार असं नाही, पूर्ण भावामध्ये ज्या ज्या वेळेला उत्कृष्ट योग होण्याचा चान्स असेल तर त्याला जास्त वेळेला उत्कृष्ट योग होणार. शेवटी तर होणारच अंतर्मूर्त, परंतु पूर्ण भावामध्ये सुद्धा उत्कृष्ट योगाचे वार जास्त होणार त्याला. आणि आवलीचा असंख्यात्व भाग राहिला असताना अंतिम जीव गुणहानी स्थानामध्ये तो स्थित राहतो. इथं काल दाखवलं होतं ना, इथं राहतो यवमध्याच्या वर असं सांगितलं होतं. आणि शेवटी 2 समयामध्ये उत्कृष्ट योगाला प्राप्त केलेला. अशी सामग्री ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ सगळ्यात जास्त संचय. सगळे असतील ह्याच्यामधले कारण तर तो उत्कृष्ट म्हणजे काहीतरी एक ठराविक, आता सगळ्यात कमी संचय आणि सगळ्यात जास्त संचय आणि त्याच्यामधले अनंत सांगितलं गेलं, अनंत भेद होतील. तर सगळ्यात जास्त असेल त्या जीवाचं हे सगळे सामग्री सांगितली. मग जरा कमी असेल त्याला थोडं मध्यम भेद होणार. आता आपला पण कुठला तरी एक मध्यम भेद असणार ना. आता आपल्याजवळ पण अवधारी शरीराचा संचय आहे, जन्मल्यापासून आपण साठवत आलेला आहे. काही निघून पण गेलेलं आहे, काही साठलेलं पण आहे. तो आपला कुठला तरी मध्यम भेद येणार. आणि सगळ्यात जगण येतो तो ज्या वेळेला 14व्या गुणस्थानामध्ये मोक्षाला जातो ना, त्याला सगळ्यात संचय कमी असतो त्याचा. पुढं तसंच वैक्रिक शरीराचा पण सांगितलं. फक्त स्वामी कोण सांगितलं त्याचा वैक्रिक शरीराचा, 22 सागर ज्याने आयुष्य घेऊन 15व्या 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न झालेला आहे. त्याचा उत्कृष्ट संचय जास्त होतो. वरच्या स्वर्गातल्यांचा पण होत नाही आणि खालच्या स्वर्गातल्यांचा पण होत नाही आणि नरकातला पण होत नाही. तर त्याचे कारण सांगितलं ते. नरकातलं का होत नाही, संक्लेश जास्त आहे. आयु जास्त आहे परंतु संक्लेश जास्त असल्यामुळे निर्जरा जास्त होते. उलट्या आता कर्मण शरीराचं सांगू त्याला सांगते. आणि ह्याचं तेजस शरीराचं कुठं होतं म्हणून सांगितलं, जीव आहे 33 सागराचं आयुष्य घेऊन तिथं गेलेलं नरक. 33 सागर पूर्ण नाही घ्यायचं, मधलं मनुष्य आणि तिर्यंचनचं आयुष्य कमी करायचं तेवढं. म्हणजे परंतु होणार पूर्ण 66 सागर त्याचे. कुठं होणार पूर्ण 66 सागर, नरकामध्ये अंतिम समयामध्ये. तिथं तो तेजस शरीराचा उत्कृष्ट संचय करतो. ज्यावेळेला 66 सागर त्यानं तेजस शरीराचा बंद केला त्या समयापासून ते 66 सागरच्या अंतिम समयापर्यंत पूर्ण साठवायचं. तर तो संचय जो असेल तिथं जास्त होणार. आता कर्मण शरीराचा उत्कृष्ट संचय सांगताय. तर कर्मण शरीराच्या उत्कृष्ट संचयाचा स्वामी पण कोण सांगितला, 7व्या पृथ्वीमध्येच 7व्या नरकामध्ये 33 सागराचं आयुष्य घेऊन उत्पन्न झालेला जो आहे त्याच्या अंतिम समयामध्ये होतो. तर ह्याचा थोडे आवश्यक वेगळे आहेत कर्मण शरीराचे. कारण का हे आहे तर एक भावाचा काही संबंध नाही, त्यामुळे रुजुगती विग्रहगती ह्याचा काही संबंध येत नाही. इथं कर्मण शरीराचं एका विशिष्ट समयामध्ये सुरू करायचं संचय. आणि कर्मण शरीराची उत्कृष्ट स्थिती किती आहे, 70 कोडाकोडी सागर. तर मिथ्यात्वाच्या अपेक्षेनं तो उत्कृष्ट संचय होणार. ज्ञानावरणाधिकाचं 30 कोडाकोडी सागर आहे, त्याच्या अपेक्षेनं त्याचं 30 कोडाकोडी सागर लावायचं. म्हणजे ज्या कर्माची जेवढी उत्कृष्ट स्थिती आहे
ती उत्कृष्ट स्थिती घेऊन त्या कर्मांशराचा संचय त्याच्या अंतिम समयामध्ये करायचा. मग आता जसं पहिला समय इथं 70 कोडाकोडी सागर कर्मस्थितीतून सुरुवात करू. कुठून तरी सुरुवात करावी लागेल. इथून सुरुवात झाली म्हणा, पहिला समय आहे. तर हितपासून तो कर्मस्थितीचा काळ किती सोडायचं? 70 कोडाकोडी सागरामध्ये कमी किती करायचं? 6+2000 वर्ष कमी करायचे. 2000 वर्ष कुठं कमी करणार? पुढं. म्हणजे एवढं गेला तो, इथून ते इथपर्यंत किती काळ झाला हा? 70 कोडाकोडी सागर वजा 6+2000 म्हणजे 2000 सागर आणि पूर्वकोटी अधिक पूर्वकोटी पृथत्व. सांगते की हितपर्यंत तो काय झाला? बादर पृथ्वी कायकामध्ये परिभ्रमण केलं. कारण तेवढा काळ तिथं राहू शकतो. म्हणजे बादर पृथ्वी कायक झाला, परत मेला, पुन्हा बादर पृथ्वी कायक, पुन्हा मेला, पुन्हा बादर पृथ्वी कायक, असं किती काळपर्यंत परिभ्रमण करणार? 70 कोडाकोडी सागरामधून 2000 सागर पूर्वकोटी कमी करायचं. जीवाची कथा चालली हे. सगळ्यात जास्त संचय कुणाला होणार ते सांगायला लागले त्या ठिकाणी. आणि तिथं त्या बादर पृथ्वी कायकामध्ये जास्त राहिला. का तसं घेतलं? तर जलकायिक अधिक बाकीच्या ह्याच्यामध्ये योग कमी असतोय, पृथ्वी कायकामधला योग जास्त आहे. हे तर संचय जास्त करायचा ना, मिळवायचं जास्त आहे आणि खर्च कमी. असे 2 योग बघायचं, कुठं जास्त मिळकत होईल ते काळ घ्या, ते पर्याय घ्यायच्या त्या. मग बादर पृथ्वी कायक जीवामध्ये 2000 सागरोपम कमी 70 कोडाकोडी सागरपर्यंत तो राहिला, उत्पन्न झाला. परंतु दुसऱ्यामध्ये गेला नाही. का गेला नाही? तर त्याचं कारण काय सांगितलं? तिथल्या पर्याप्त आणि अपर्याप्त योगापेक्षा बादर पृथ्वी काय मधले योग जे आहे ते जास्त आहेत. मध्ये त्रस करायचं नाही त्याला. पूर्ण काळापर्यंत काय होणार? पृथ्वी कायकामध्ये राहिला आणि त्याच्यानंतर मग तो त्रस पर्याप्तामध्ये उत्पन्न झाला. परंतु आता हित उत्पन्न होत असताना पण त्याच्या अजून काय काय आवश्यक व्हायला पाहिजेत. तर पहिलं सांगितलं त्याच्यामध्ये त्याचा अपर्याप्त भाव कमी आणि पर्याप्त भाव जास्त. कारण सतत तो पर्याप्त राहणार नाही एवढा काळपर्यंत, मध्ये अपर्याप्त होणारच. परंतु ते भाव कमी घ्यायचे. कुठले भाव कमी? पर्याप्ताचे भाव कमी. नोट्समध्ये कुठले किती पान आहे त्याच्यात बघा, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. 294. तुमचं नोट्स पण दिलं नव्हते का अगोदर तुम्हाला? कुठे ठेवलाय मग? तिथनं आणलं. तिथं आहेत 1-2 ते हॉलमध्ये. काय सांगितलं की बादर पृथ्वी कायकामधले पर्याप्त भाव जास्त आणि अपर्याप्त भाव कमी. आणि ज्याला पर्याप्त भावामध्ये पण अपर्याप्त काळ कमी आणि पर्याप्त काळ जास्त. म्हणजे ह्याच्यामध्ये जसं सांगितलं होतं तसं काय सांगितलं? पहिल्यांदा अपर्याप्त भाव कमी आणि पर्याप्त भाव जास्त. मग पर्याप्त भावात ज्याला जाईल त्यावेळेला सुद्धा काय करायचं? त्याचा जो सुरुवातीला पर्याप्ती पूर्ण होण्याचा जो काळ आहे तो अल्प घ्यायचा. कारण का त्यामध्ये योग
कमी असतो, त्यामुळे संचय कमी होतो. म्हणून जास्त काळ तो अपर्याप्तात राहिला तर संचय कमी होईल. म्हणून तो अपर्याप्ताचा काळ छोटा आणि पर्याप्ताचा काळ जास्त. त्याच्यानंतर बाकीचे सगळे आवश्यक तिथं हे तर थोडक्यात घेतले त्याने तसंच आहे. ज्या ज्या वेळेला आयु बंद करेल त्याला कसा करणार? जगन योगानं करतो. कधी कधीच आयु बंद करणार ना. ज्यावेळेला आपल्या भावाचा 1/3 भाग राहील त्यावेळेला एक अंतर्मुहूर्तापर्यंत आयु बांधतो. आयुबंद कधी होतो आपल्या आयुष्यामध्ये? ज्यावेळेला आपलं आयुष्य 2/3 भाग गेलं आणि 1/3 भाग शिल्लक राहिलेला असते. आता इथं बसलेले आम्ही सगळे 2/3 भाग गेलेत. सरोजिनी काकी, शोभा काकी गेलेत का नाही? 2/3 भाग. आता 1/3 भाग राहिलाय म्हणा आपल्या आयुष्याचा. तो पण राहिला का नाही माहीत नाही, जास्तच कमीच राहिला असेल त्याच्यापेक्षा, परंतु कमीत कमी एवढं तर गेलं. म्हणजे आयु बंद होण्याचा चान्स आहे तिथं ज्या वेळेला 2/3 भाग जातो तिथं. परंतु ज्या वेळेला आयु बंद होईल त्यावेळेला पण योग होणारच. आणि त्यावेळेला समजा उत्कृष्ट योग झाला तर बाकीच्या कर्मांचा घाटा होतोय. आणि जगन योगानं जर आयु बांधलं, ज्याला आयु बंद होताना जर जगन आयु हे असेल तर त्यांचं सगळ्यांचं काय होतं? तो वाटा कमी येतोय. म्हणजे बाकी सगळ्यांना म्हणजे घाटा कमी होतोय. म्हणून आयुबंद ज्या ज्या वेळेला होईल त्या वेळेला जगन योगाच्या द्वारे आयुबंद करणार. उत्कृष्ट योगानं आयुबंद करणार नाही. नंतर 4थं सांगितलं की ज्या वेळेला ज्या वेळेला शक्य असेल त्या वेळेला काय होणार? सुरुवातीला पण ज्याला जन्म घेईल पादर पृथ्वी कैकामध्ये तर तिथं उत्कृष्ट योगानं वाढणार एकांतानवृद्धीच्या ह्याच्यामध्ये. आणि पुष्कळ वेळेला त्याला उत्कृष्ट योग होणार. मध्ये मध्ये ज्या वेळेला योग होईल त्यावेळेला ज्याला जास्त वेळ झालेला आहे अशा जीवाचं काय होणार? संचय जास्त होणार. नंतर पुष्कळ वेळेला संक्लेश परिणामानं परिणत झाला. हे आवश्यक अवधारिक शरीरामध्ये घेतलं नाही. काय घेतलं नाही? की संक्लेश परिणाम जास्त वेळा झालेले आहेत. का घेतलं नाही? तिथं संक्लेश परिणाम झाला तर खर्च जास्त होणार. लवकर ते उदयाला येऊन निर्जरित होऊन जाणार. आणि कर्मांमध्ये काय आहे? संक्लेश परिणाम झाला तर उत्कर्षण जास्त होत असते, अपकर्षण होत नाही. दोनमध्ये काय फरक आहे? ह्यात अवतारी शरीरात आपले खूप संक्लेश झाले म्हणा, हाय 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 करतो, डोकं बडून घेतो, हे करून घेतो, ते करून घेतो, त्याला काय होतंय? आपल्या अवतारी शरीरातले परमाणू निघून जातात, त्यामुळे कमी होते. म्हणून अवतारी शरीरामध्ये हे आवश्यक नाही घेतलं की पुष्कळ वेळेला संक्लेश परिणामानं परिणत होतो, हे घेतलं नाही. आणि कर्मान शरीरामध्ये ते आवश्यक आहे. कारण का नाही, वैक्रिकमध्ये पण नाही, म्हणून तर घेतलं नाही ना त्याला. नारकेला संचय का होत नाही? तर त्याला सारखे संक्लेश परिणाम होतात व त्याची निर्जरा जास्त होते, म्हणून तो संचयामध्ये तो स्वामी घेतला नाही. दोन्ही पण अवतार शरीर आणि वैक्रिक शरीराचं ते घेतलं. आणि कर्मांमध्ये काय उलट संक्लेश परिणाम झाले समजा तर कर्माचं उत्कर्षण होते. दोन उलट आहेत. विशुद्धीनं अपकर्षण जास्त होते आणि संक्लेशानं उत्कर्षण जास्त होते. कारण का विशुद्धीमुळे काय होतंय? लवकर उदयाला निर्जरा होऊन जाते. आणि संक्लेश परिणामानं काय होतं? ते आपल्याजवळ संचित तसंच राहते, म्हणजे त्याचं उत्कर्षण होते. त्यामुळं काय होणार? उत्कर्षण व्हायला पाहिजे संचयासाठी, आपल्या ह्याच्यासाठी नाही. जास्त संचय ज्याला दाखवायचं आहे ना, तर त्याचं उत्कर्षण जास्त होणं आवश्यक आहे. म्हणून आता सांगितलं ना इथं की आता सांगितलं ना, हे कर्मण शरीर आहे, तर इथून हे इथं आकर्षण झालं समजा, विशुद्धी परिणामानं होणार. म्हणजे ते विशुद्धी कमी घ्यायची ह्या जीवाला. जो उत्कृष्ट याचा स्वामी आहे त्याची विशुद्धी कमी वेळा होणार आणि संक्लेश जास्त वेळा होणार. कारण हितलं जे आहे ते वर नेऊन हितलं जाड करायचं आहे आणि हे पातळ करायचं आहे.
खालचं पातळ आणि वरचं जाड करायचं आहे, कारण वर संचय दाखवायचं आहे ना शेवटी. त्यामुळं अपकर्षण आता पुढं सांगणार आहे ते आवश्यक. अपकर्षण कमी आणि उत्कर्षण जास्त. म्हणजे खालचं जे कारमान शरीर आहे ते पातळ करायचं आणि वरचं कारमान शरीर जाड करायचं. मग ते आता हित नाही सांगितलं, परंतु धवला में गुणित कर्मौशिक जीव लिया. हे जे संचय करणारं जीव हे जे सांगितलं ना, हे गुणित कर्मौशिक जीवाचं लक्ष आहे. 2 प्रकारचे जीव असतात, एक शपित कर्मौशिक आणि एक गुणित कर्मौशिक. ज्याला भैया जर बोलू नका, नाही तर बाहेर जाऊन खेळा जावा, तुमचा आवाज येतोय मध्ये मध्ये. गुणित कर्मौशिक आणि क्षपित कर्मौशिक. गुणित कर्मौशिक जीव असतो म्हणजे त्याला संचय जास्त असतो, त्याला गुणित कर्मौशिक म्हणायचं. मग आता हे सगळं आपलं चाललेलं आहे, तो जीव कोण आहे? गुणित कर्मौशिकवाला आहे. आणि शपित कर्मौशिकवाल्याचं लक्षण वेगळं आहे. तो सूक्ष्म पर्यायामध्ये जास्त वेळा उत्पन्न होतो, जास्त वेळेला सम्यक्त्व संयम वगैरे धारण करतो, ज्याच्यामुळे त्याची निर्जरा जास्त होते, तो क्षपित कर्मौशिक. आणि ज्याला जास्त संचय होत जातो तो गुणित कर्मौशिक. तर हा गुणित कर्मौशिक जीव आहे. त्यामुळे ह्याची जी समय प्रबद्धाची रचना होते तिथं त्याने अपकर्षण उत्कर्षण घेतलं नाही, जास्त कमी. गुणित कर्मौशिकाची समय प्रबद्धाची रचनाच उलटी होते. उलटी म्हणजे कसं? हे आता आपण असं काढतो की नाही, ते उलटं करायचं. अशी सुद्धा रचना होते असं सांगितलं. पहिला निषेध कमी आणि पुढं वाढत गेलेला, आणि शेवट सगळ्यात मोठा असणार, त्यामुळे तर संचय जास्त दिसणार. ऐसा खुलासा उसमें किया उन्होंने 10वीं पुस्तक में. गुणित कर्मौशिक म्हणजे त्याची समय प्रबद्धाची जी रचना असते तीच उलटी होते. म्हणजे आपण पहिला निषेध मोठा करतो, 512 केले, मग पुढं कमी करत 9 निषेध घेतले. परंतु तो गुणित कर्मौशिक असेल तर त्याचं खालचं पहिला निषेध उलटं करायचं, ते बरोबर. पहिला 9 निषेध आणि शेवटचा 512 निषेध, अशी त्याच्या समय प्रबद्धाची रचना होते, असं त्यांनी तिथं खुलासा केला. वीरसेनाचार्यांचं चिंतन आहे ते. जगने पद करतोच अर्थ काय ते करायचा. खालच्या निषेकांचं जगने पद करतो आणि वरच्या निषेकांचं उत्कृष्ट पद करतो. ऐसा रचना में नहीं ऐसी रचना ही जब समय प्रबद्ध बांधता है तो उसकी रचना ऐसी होती है, ऐसा उन्होंने दिया है वहाँ पर. हाँ, वो सामान्य रूप से दिखाते ऐसा बना है, लेकिन गुणित कर्मौशिक की रचना ही ऐसी उल्टी होती है ऐसा. वो वहाँ पर ही हमने विशेष पढ़ा, अन्य कहीं अपना जीवकांड कर्मकांड में नहीं आता है. किस कहाँ पर नहीं, यहाँ पर वो यहाँ क्या देते, नीचे की स्थिति के निषेकों का जघन्य पद करता है और ऊपर की स्थिति के निषेकों का उत्कृष्ट पद करता है. उसका अर्थ उन्होंने खोला है वहाँ पर. हम अपकर्षण उत्कर्षण से लगाते हैं सामान्य रूप से, लेकिन वो वीरसेनाचार्य ने बहुत सारे प्रश्न उत्पन्न करके वहाँ पर ये खुलासा किया कि अपकर्षण से कम और उत्कर्षण से ज़्यादा ले तो क्या आपत्ति आएगी वगैरह, ऐसा लिया है. फिर उसकी रचना ही ऐसे गोपुच्छाकार उल्टा कर होता है ऐसा लिया. तो जिससे यहाँ ज़्यादा होगा ना, सभी समय प्रबद्ध जब उल्टे बंधेंगे तो यहाँ सब निषेक वो बड़े बड़े आएंगे ना, तो संचय ज़्यादा दिखेगा और ये पहले के निषेक कम होंगे ऐसे. एक विशेष म्हणजे माहीत असं म्हणून सांगितलं फक्त. आता त्याच्यानंतर हे सगळं कुठं सांगितलं की बादर पृथ्वी कायकामध्ये हे सगळे आवश्यक त्याला ज्याला झालेले आहेत त्या जीवाचा संचय जास्त होत जाणार. आणि त्याच्यानंतर मग तो कुठं उत्पन्न होणार? आपण किती कमी केलं त्याच्यातून 2000 सागर आणि पुरोकोटी पृथक्त्व. मग बादर पृथ्वी कायकामधून तो कुठं गेला? त्रस पर्यायामध्ये गेला. म्हणजे द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय पंचेंद्रिय पर्यायामध्ये उत्पन्न झाला. आणि तो त्रस पर्यायाचा काळ किती आहे? 2000 सागर अधिक पुरोकोटी पृथक्त्व. पुरोकोटी म्हणजे तुम्ही ऐकलेलं किती वेळेला. पुरोकोटी म्हणजे मनुष्याचं आयुष्य किंवा तिऱ्यांच्यांचं उत्कृष्ट आयुष्य कर्मभूमीतलं किती आहे? 1 पुरोकोटी म्हणजे 84 लाख वर्ष गुणिले 84 लाख वर्ष.
84 लाख वर्षाचं काय होतं, एक पूर्वांग, आणि 84 लाख गुणिले 84 लाख केल्यानंतर 70,56,000 करोड होतात. तेवढ्याचं वर्षाचं एक पूर्व होतंय. आणि असे किती पूर्व घ्यायचे, कोटी पूर्व. 1 पूर्व, 2 पूर्व, 3 पूर्व, असे किती पूर्व, 1 कोटी पूर्व आयुष्य आहे. तर ते मनुष्य आणि तिऱ्यांच्यातलं घ्यायचं. म्हणजे पूर्व कोटी पृथक्त्व एवढ्या काळपर्यंत तो त्रसपर्यामध्ये आता राहणार. मग त्यावेळेला शेवटचा भाव कुठं जाणार, तो ह्याच्यामध्ये शेवटचा म्हणजे थोडा अंतर्मुहूर्त कमी घ्यायचं तिथं. तर तो कुठं जाणार, नरकामध्ये, 7व्या नरकामध्ये. मध्ये सगळ्या त्रस पर्यायामध्ये पण जेवढा काळ, जेवढे जास्त पर्याय नरकातल्या होतील तेवढं जास्त वेळेला नरकात पाठवायचं त्याला. तो म्हणजे नरकात पाठवायचं म्हणजे आपण कोण नाही पाठवणार, परंतु तो संचयवाला जातो असं घ्यायचं. जास्त वेळा जो नरकामध्ये गेलेला आहे परिभ्रमण करताना, देवपरे हे कमी भाव घ्यायचे. जास्त संक्लेशवाले पर्याय नरकातले आहेत म्हणून तिथे जास्त वेळा उत्पन्न झाला. आणि तिथं पण सगळे बाकीची आवश्यकता जशी सांगितली ना, पर्याप्त काळ, अपर्याप्त काळ छोडा, पर्याप्त काळ मोठा, हे उत्कर्षण जास्त, अपकर्षण कमी, संक्लेश जास्त, हे सगळ्या आवश्यक तिथं त्रस पर्यायामध्ये पण प्रत्येक भावामध्ये लावायचे. आणि मग 7व्या नरकामध्ये तो उत्पन्न झाला, तिथं पण सगळ्या आवश्यक सगळे लावायचे जे सांगितले तसे. आणि ज्याला 33 सागराचा शेवटचा समय येईल, म्हणजे त्याला हा कुठे असणार, हे 70 कोडाकोड इथून सुरू झालं आपण लावलं तर. सत्तर कोडाकोडीतून सुरू झालं, इथं बाधक पृथ्वी कायकामध्ये राहिला. याच्यामध्ये पर्याप्त अपर्याप्त दोन्ही भाग घ्यायचे. पुढं पाठीभाग गेले फळा. हा त्रस पर्यायचा 2000 सागर अधिक पूर्वकोटी पृथक्त्व. थोडंसं इकडं तिकडं आणि हां घ्या तिकडं पडेल, अजून तिकडे थोडंसं तिकडे घ्या तुमच्याकडे. हां बस, हां बस. वो पर्याप्त केवल पर्याप्त पर्याप्त मिला करके साधिक 2000 सागर है. तो साधिक में पूर्व कोटि पृथक्त्व आता है. तो 2000 सागराधिक पूर्व कोटि काल एक कौन सा होगा, त्रस पर्याय का काल. तर इथून संचय सुरू झाला ह्या पहिल्या समयापासून. आणि असं हे सगळा संचय होत होत म्हणजे तिथं मध्ये मध्ये त्याचं निर्जरा पण कमी, ज्या प्रत्येक समयात चालू आहे, परंतु ती कमी कमी होते आणि संचय जास्तीत जास्त होतो. आणि ह्या त्रस पर्यायाच्या शेवटच्या भावात कुठे गेला, तो 7व्या नरकामध्ये. इथं मध्ये मध्ये पण मधल्या काळामध्ये पण नरकामध्ये जास्त वेळा गेलेला तो जीव आहे. आणि 7व्या नरकामध्ये गेला आणि त्याच्या 33 सागराचं आयुष्य घेऊन, आणि त्या नरक पर्यायाच्या शेवटच्या समयामध्ये तिथं ते 70 कोडाकोडी सागर तिथं शेवटचा समय समजा, त्यामध्ये तिथं उत्कृष्ट संचय त्याचा दिसणार. कशाचा, कारमान शरीराचा. 70 कोडाकोडी सागराचा तो शेवटचा समय येईल, त्याला तिथं त्याचा उत्कृष्ट संचय होणार. मग तिथं पण सगळं लावायचं. त्या भावामध्ये पण उत्कृष्ट योग जास्त, जगन योग कमी, उत्कृष्ट संक्लेश जास्त. आणि तिथं शेवटी ज्या वेळेला अंतर्मुहूर्त शिल्लक राहील त्यावेळेला कुठं राहणार, तो यवमध्याच्या वर त्याचा योग होणार, ह्या यवमध्याच्या वरचा योग होणार. आणि शेवटी आवलीचा असंख्यात्व भाग राहील त्यावेळेला इथं अंतिम जीवगुण हानी स्थानामध्ये राहणार. आणि शेवटी 2 समयामध्ये उत्कृष्ट योग होणार.
अशा प्रकारचा जो जीव आहे त्याला कर्मांशराचं काय होतं, उत्कृष्ट संचय. हे एवढं गणित 10व्या पुस्तकामध्ये 200 पानापर्यंत आहे. हे तुम्हाला मी फक्त एवढं थोडक्यात सांगितलं. ह्याचं सगळं पूर्ण डिटेल गणित आहे. आता हे पण आहे ना आपलं जयधवलाचं 6वं पुस्तक, त्याच्यात पण हा संचयाचा प्रकार आहे सगळा. म्हणजे प्रदेश संचय कुठं होतो तिथं पण मिथ्यात्वाचं जे घेतलंय ते पण जवळजवळ 100 पान आहे. मिथ्यात्वाचा उत्कृष्ट स्वामी कोण आहे, तर त्याच्यामध्ये मधले पण भेद सगळे सांगितले त्याने. हे जे अनुत्कृष्ट भेद त्याचं वर्णन आहे जास्त तिथं. आता जयधवलाचं 6व्या पुस्तकात आहे सगळं, ते सगळ्याच आहे तिथं. त्याच्या फक्त मोहनियाचं आहे जयधवलामध्ये, आणि धवलामध्ये 7 कर्मांचं आहे. आयु कर्माचं पण आणि सगळ्याच कर्मांचं आहे. आणि जयधवलामध्ये फक्त मोहनियाचं आहे आणि ते प्रदेश सत्व आहे. आता पुढं मग किती संचय होतो हा, किती सांगितलं संचयाचं प्रमाण, काही कमी 1.5 गुणाने गुणित समय प्रबद्ध प्रमाण. हां, चांगलं वाईट नाही आहे ह्याच्यामध्ये, फक्त स्वामी सांगायचं आहे की जास्त संचय कोणाला होतो. मग तिथं कमी झालेलं चांगलंच ना, परंतु इथं अस्तित्व सांगायचं आहे. उत्कृष्ट द्रव्य कुणाजवळ असणार, कोणत्या जीवाजवळ असणार. आणि वास्तविक बघायला गेलं तर प्रदेश कमी आहेत किंवा जास्त आहेत ह्याच्यामुळं आपल्या ह्याच्यामध्ये काय फरक पडत नाही, परिणामामध्ये फरक पडत नाही. परिणामामध्ये फरक कशामुळं पडतोय, अनुभाग बंधाच्यामुळं पडतोय, स्थितीबंधामुळं पडतोय. स्थितीबंध जास्त बांधला तर तेवढा काळपर्यंत ते फळ भोगायला लागतंय, आणि अनुभाग बंध जास्त बांधला तर तिथं काय होणार, पाप प्रकृतींचं तीव्र उदय येईल. त्यावेळेला आपल्याला संक्लेश होईल, म्हणजे की आपल्याला आपले जे आहे परिणाम संक्लेश रूप होतील, किंवा म्हणजे दुःख रूप फळ मिळणार. म्हणून कशाला अनुसरून स्थिती आणि अनुभाग बंद होतो, त्यामुळं तो जो आहे तो घातक आहे आपल्याला. प्रदेश बंद घातक नाही आहे, कारण हा गुणित कर्मावशिकवाला सुद्धा मोक्षाला जाऊ शकतो, आणि त्याचं तो गुणित कर्मावशिक जे कर्म आहे ते शेवटी तिथं फिटणारच. कुठं, 14 गुणस्थानामध्ये त्याचा संचय जास्त. ते तिथं पण काढतात ना सगळ्याचा, ज्याला कर्मांचा संचय 14 गुणस्थानात शेवटच्या समयामध्ये किंवा 12 गुणस्थानाच्या शेवटच्या समयामध्ये. कुणाचं तो गुणित कर्मावशिक असेल तर त्याचा जास्त असणार, परंतु फरक काय नाही. शापित कर्मावशिकवाला आणि गुणित कर्मावशिकवाला तिथं दोघं समानच आहेत, फक्त त्यांचं द्रव्य जास्त असणार, एवढाच फरक पडणार. म्हणून प्रदेश कमी जास्त असलं तरी काही फरक पडत नाही, म्हणजे जास्त घात होत नाही असं म्हणायचं. ह्याच्यामध्ये जगने स्वामीने सांगितलं, उत्कृष्ट स्वामी सांगितलंय. आता काय सांगत होतं मी पुढं. मग हा किती संचय होतो, तर काही कमी 1.5 गुणाने गुणित समय प्रबद्ध प्रमाण एवढ्या सत्तेमध्ये प्रत्येकाच्या जवळच आहे. मग ते प्रमाण कसं येतंय, तर त्याचा संचय इथं करून दाखवलेला आहे. आपलं हे जे गणित आहे ते घेऊन तुमच्या नोट्समध्ये पण आहे की आता आपण जे एक समय प्रबद्धाचा काढलं होतं ना, 48 समय आणि त्याची निषेक रचना 512 वगैरे घेऊन, असा 48 समयाचा संचय त्याचं गणित केलंय. आणि अर्थसंतृष्टीनं तर आता आपण बघूया, थोडं थोडं पुसायचं जरा हे फळ पुस. हां, फक्त आपण अंकसंतृष्टी घेऊनच गणित करूया आणि 1 करूया, आणि पुढचं घ्या म्हटलं तर घेते, नाही तर मग ते सोडून पुढे जाऊया आपण. परंतु ह्याच्यामध्ये असंख्यात काळाचं पण सगळं किती संचय होतो त्याची बेरीज होऊ शकते. असं नाही की आपण एवढ्याचं बेरीज कशी करणार, परंतु ह्या सूत्राच्या माध्यमातून 70 कोडाकोडी सागरात जे साठलेलं संचित झालेलं आहे त्याचा एकदम संचय कसा काढायचा हे सगळं समजतंय. इथं 48 समय जे आहेत त्यामध्ये बांधलेले समय प्रबद्ध, 48 समयामध्ये बांधलेले समय प्रबद्ध, त्यातलं 48व्या समयामध्ये किती शिल्लक असणार
सत्तेचं प्रमाण काढलं की तो संचय येणार, किती उत्कृष्ट आहे तो, म्हणजे किती संचय आहे तो येणार. तर इथं काल परवा तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे हे इथं घ्या. हे खालचं कमी घेते मी. 1 2. तुमचं जे नोट्स आहे ना त्याच्यामध्ये त्रिकोणाकारात तिथं चांगले नाही वाटतं ते दिशा आहे का दाखवले. हां बरोबर आहे. हां बरोबर. ते फक्त शिल्लक राहिलेलं आहे, ते काही कमी 1.5 गुणाने गुणित. पहिल्यांदा एवढा असा 277 78 पान आहे. मी पहिल्यांदा अगोदर तुम्हाला हे दाखवते, ते वरचं शिल्लक राहिलेलं आलं. परंतु ते कसं शिल्लक राहिलं ते परवा आपण घेतलं होतं की 48 समयाच्या पहिला पूर्वी जे बांधलेलं आहे त्यातला एक एक निषेध गळून शिल्लक किती राहिला त्याचा एक विवक्षित समय घ्यायचं. इथं घेऊ आपण हे विवक्षित समय. हा विवक्षित पहिला समय आहे आणि ह्याच्या पूर्वीचा 48 समय जायचे. इथून असं पाठीमागं घ्या. हा खालचा दुसरा तिसरा चौथा असा इथं खालचा 48वा समय आहे. तर ह्या समयात आबादा सोडून हे लक्षात घ्यायचं. आबादा सोडून सांगितलेलं आहे असं, म्हणजे 52 समय घ्या आणि 4 समय गेलेत असं घ्या. मग ह्या समयात जे बांधलेलं आहे त्याची रचना 512 ते 512 कसे आले ते सगळं आपण बघितलंय. त्याची 512 पासून ते 9 निषेकापर्यंत सगळी रचना ही उर्ध्व रचनाची झाली. इथे त्याची 48 समयाच्या पूर्वी बांधलेलाच 512 पहिला निषेक, 480 दुसरा, असं करत करत त्याची 9 पर्यंत निषेक रचना झाली. आणि त्यातले हे जे सगळे ह्या समयामध्ये हे खालचे सगळे गळून गेले. 11 12 आणि हे सगळे मधले मधले आहेत 4 ते 48 4 ते 16 हे सगळे खालचे गळून गेले. फक्त शिल्लक किती आहे त्याचा 1 9 निषेक शिल्लक आहे. त्याच्यानंतर 47 पूर्व समयामध्ये बांधलेलं तिथून त्याचा समय प्रबंध स्वतंत्र होणार. तिथून घेतला 512 480 448 4 ते 16 आणि पुन्हा मधले मधले ना 12 11 आणि इथं 10 आणि 9 असे. हिथं ते खालचं दाखवलं नसेल, ते फक्त वरचं दाखवलं इथं. आता 47 समयापूर्वी 512 480 448 416 हे सगळे मधले आहेत लक्षात घ्या. 48 आणि इथून 12 इथं 11 येणार, इथं 10 येणार, इथं 9 येणार. अशा आपण पूर्ण रचना काढली 48 समयाची. सगळे समय प्रबंध काढा असे. सब पुस्तकात असे काढलेले पण आहेत काय काय मध्ये. आणि असं हे एक एक वर येणार. इथून 512 480 असं. आणि तर काय होणार इथं हा 12 येणार, 13 येणार, आता 14 येणार. असं करत करत याच्या 4 समय पूर्वी जो बांधलेला समय प्रबंध आबादा व्यतीत झाली. आणि तर पहिली निषेक रचनेचा पहिला समय आला, तिथं ह्याचा किती असणार 512. ह्याच्या दुसऱ्या समयातला असणार तो किती असणार इथं 512 होऊन गेलेला आहे. त्याचं इथे किती असणार 480. जास्त मोठं काढायला पाहिजे, तिथंपर्यंत जायला पाहिजे म्हणजे येईल. आणि तिसऱ्या समयामध्ये आहे त्याचं किती येणार इथं 512, इथं 480, इथं 448. असं हे करून हा विभक्त समय आपला वर्तमान समय. तर हे जे खाली आहे हे निर्जरित होऊन गेलेलं आहे. म्हणजे एकूण आता समजा आपले 6 गुणांनी आहेत की नाही, 6 गुणांनी आहे.
तर त्यातले 4.5 गुणहानी समयप्रबद्ध खाली विचलित झालेले आहेत आणि 1.5 गुणहानी गुणित समयप्रबद्ध वर शिल्लक राहिलेत. सामान्यपणे असं लक्षात येईल आपल्याला. वर खाली गळून गेलेलं जास्त आहे कारण मोठे मोठे निषेक आहेत ना सगळे 512 वगैरे आणि वरचे छोटे आहेत. मग आता ही जी त्रिकोण शिल्लक हे वर सगळं जे येईल आता 13 11 10 9 12 11 10 9 13 12 11 10 9 असे जे आहेत ते वर सगळे काढायचे. ह्याचा फक्त एकच गळून गेलेला आहे. 48 समयातल्या पूर्वीचे सगळे गळून गेलेत, एक शिल्लक राहिला आहे. 47 समयातले 2 गळून गेलेत, बाकीचे नाही सगळे गळून गेलेत, 2 शिल्लक राहिलेत. 46व्या समयात जो पूर्वीच्या 46व्या समयात बांधले त्याचं काय होणार, सगळे बाकीचे गळाले 3 शिल्लक आहेत. 45व्या समयात बांधलेलं जो आहे त्याचं तर सगळे गळाले 4 शिल्लक आहेत. असं पुढचा एकेका समयप्रबद्धाचा एक निषेक काय होत जाणार, वाढत वाढत जाणार. हे समयप्रबद्ध असे घ्यायचे असे हे सगळे. आणि इथं जो आहे तो पहिला जो आहे त्याचं पूर्णच आहे शिल्लक 480 448 416 असं 9 पर्यंत इथं जायचं. ह्याचं एक कमी इथं 9 येणार, ह्याचं तिसऱ्याचं इथं एक कमी, असे बरोबर हे असे त्रिकोण दिसणार. इकडून बघत गेलं तर एक निषेक कमी घेणार, तिकडून खालून गेलं तर एक निषेक वाढत जाणार. असं हे ह्या वर्तमान समयात बघितलं तर हिथं हे उदयाला या लागलेलं आहे 512 पासून हे 9 पर्यंत प्रत्येक समयप्रबद्धातला एक निषेक आहे. आता वर्तमान समयातला पहिला आहे, त्याच्या पूर्वीच्या समयातला दुसरा आहे, त्याच्या पूर्वीच्या समयातला तिसरा, त्याच्या पूर्वीच्या समयातला चौथा आणि 48 समयातल्या पूर्वीचा 48वा. असे सगळे निषेक 48 समयात बांधलेल्याचे सगळ्याचे एक निषेक असे पूर्ण आलेले आहेत. तर हे सगळं पूर्ण एका समयात उदयाला या लागलेलं आहे. म्हणजे हा पूर्ण एक समय प्रबद्ध झाला 512 पासून 9 पर्यंत सगळे आहेत. असं विवक्षित कुठल्या पण समयात घेतलं तर असंच असणार आहे तिथं. म्हणजे सगळ्यांची बेरीज किती होणार, इथं किती आहे 6300. म्हणून एक समय प्रबद्ध उदयाला येतो हे म्हटलं. आणि ह्याच वेळेला उदयाला ज्याला 163 येऊ लागलेले आहेत त्याला हे वर जे आहे ते सगळं शिल्लक आहे आपल्याजवळ. आपल्या बँक बॅलन्समध्ये एवढे शिल्लक आहे आणि एवढं काय झालेलं आहे, खालचं खर्च झालेला आहे. तर खर्च झालेला पण हा त्रिकोणाकार होणार आणि वरचा शिल्लक असलेला पण त्रिकोणाकार होणार. परंतु हे 1.5 गुणहानी गुणित समयप्रबद्ध आहे आणि हे सगळं 4.5 गुणहानी प्रमाण समयप्रबद्ध होतील. तर हे 1.5 गुणहानी गुणित समयप्रबद्ध कसं येत आहे, तर ह्याची बेरीज आता आपल्याला करायची आहे. तर आता आपल्या तुमच्याजवळ त्रिकोणाकार रचना काढलेली आहे ना तिथं तुमच्यासमोर. तर तिथं पहिल्या ह्याच्यामध्ये की हे किती आहेत आपल्याजवळ समय, म्हणजे समय निषेक 48 आहे. 5 असे हे शेवटी 48 आहे. तर तिथं काय करायचं आपण, 8ची एक गुणहानी करायची. 48 आहेत की नाही, हे सत्तेमध्ये असलेलं म्हण समजायचं. ही एक गुणहानी 1 ते 8 समयाची, पुन्हा 9 ते 16 समयाची दुसरी गुणहानी, 17 ते 24 समयाची तिसरी, असे 25 ते 32, 33 ते 40, 40 41 ते 48 असे 6 नाना गुणहानी घ्यायच्या आणि त्यातले एक गुणहानीची आपण काय करायची, बेरीज करायची. प्रथम गुणहानी पहिल्यांदा ही तुमची येणार, ते तर मी तेवढी गुणहानी आहे. आता ह्याचं आपल्याला काम नाही आहे, खालचं हे गळून गेलेलं आहे, ह्याचं काही काम नाही आहे. ...480, 448, 416, 384, 252, 320 आणि सगळे
इथं काय आहे 400, इथं 512 नाही आहेत, दुसऱ्या ओळीत काय नाही आहेत 512 नाहीत. बाकी 480 पासून बाकी सगळे 9 आहेत 9 पर्यंत. 448, 416, 384, 352 हां सगळेच आहेत, बाकीचे सगळेच आहेत. तिसऱ्या लाईनीमध्ये 448 आहेत, 416 म्हणजे पहिले 2 निषेध नाही आहेत. 416, 384, 352, 320. त्याच्या पुढे चौथ्या ओळीमध्ये 416 पासून आहेत. 512 नाहीत इथं, 480 नाहीत, 448 नाहीत. 416 पासून 9 पर्यंत सगळे आहेत. 52 इथं 384 पासून आहेत, त्याच्या पहिले 4 निषेध नाहीत. 384, 352, 320, 288 वगैरे सगळे आहेत. 6व्या समयामध्ये 352 पासून सगळे आहेत. इथं 320 पासून 288 वगैरे सगळे आहेत. इथं 288 पासून सगळे 9 पर्यंत आहेत. पहिली गुणाने, एक गुणाने केली की बाकीचं सोपं आहे पुढं. एक गुणहानीचं फक्त लक्षात घेतलं की सगळी सेम प्रोसिजर तशीच असते पुढं, आणि ती समान ह्याच्यामध्येच येते बरोबर, कारण का हे सगळं समान चेयानं वाढलेली संख्या, कमी झालेली संख्या आहे, त्यामुळे सगळं तसंच येतं. मग आता ह्याच्यामध्ये ही पहिली गुणहानीची जी आहे तर सगळीमध्ये 9 आहेत शेवटपर्यंत, हे 9 आहेत लक्षात घेतले, म्हणजे 9 पर्यंत सगळे निषेध आहेत ह्याच्यामध्ये. तर आता ह्या 8 पंक्तींची आपल्याला बेरीज करायची पहिल्यांदा, म्हणजे ह्या एका गुणहानीची बेरीज करायची. तर ह्याच्यामध्ये सगळं असं आकडेमोड करायची नाही आहे, सूत्राच्या माध्यमातून काढायची सगळी. तर आता ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये किती कमी आहेत, हे पहिल्या ह्याच्यामध्ये किती आहेत, सगळे पूर्ण 63 आहेत, परंतु दुसऱ्या ह्याच्यामध्ये 63 मध्ये किती कमी आहेत, 512 कमी आहेत. हे तर लिहा खाली, याला म्हणायचं अभाव द्रव्य. दुसऱ्या समयामध्ये किती कमी आहे आपल्याला, 512 कमी आहे. किती कमी आहे ते लिहूया इथं फक्त. तिसऱ्या समयामध्ये म्हणजे आता असं करायचं की सगळ्यामध्ये हे आहेत असं समजून बेरीज करायची. पहिला 63 गुणिले 8 करायचं. 8 आहेत ना पंक्ती, पहिल्या समयात 63 आहेत, तसंच इथं पण हे जे अभाव द्रव्य मिसळायचं ह्याच्यामध्ये, ज्यात आपण कमी आहे ना त्याच्यामध्ये ते मिसळायचं, आपण कर्ज टाकायचं त्याच्यामध्ये, ऋण म्हणतात त्याला, ऋण मिसळायचं त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी 512 घातले तर हे पण कसं झाला, 63 झाला. हे पण 63 झाले. आता ह्याच्यामध्ये किती घालायचे, तिसऱ्यामध्ये 512 घालावं लागतील आणि 480 घालावं लागतील. मग हा पूर्ण काय होणार, 63 होणार. चौथ्या समयामध्ये 3 कमी आहेत, 512 नाहीत, 480 नाही, 448 नाही. हे तिन्ही पण आपण हे 3 ऋण मिसळायचे इथं, म्हणजे हा पण काय होणार, 63 रूप होणार. 5व्या समयामध्ये 4 मिसळायचे आहेत, 512, 480, 448 आणि 416. 6व्या ह्याच्यामध्ये 5 कमी आहेत, 512, 480, 448, 416 आणि 384. किती किती घालायला लागतील आपल्याला ते काढायचं. ह्याला म्हणतात अभाव द्रव्य. अभाव द्रव्य. नंतर 7व्या ह्याच्यामध्ये किती कमी आहेत, 6 कमी आहेत. दुसऱ्यामध्ये 1, तिसऱ्यामध्ये 2 म्हटल्यावर 7व्या समयामध्ये 6 कमी आहेत. 512, 480, 448, 416, 384 आणि 352 तिथं घालावं लागतील, तर ते 63 होणार.
आणि 8व्या समयामध्ये किती कमी आहे? 60 कमी आहे. 512, 480, 448, 416, 384, 352 आणि 320. एवढं हे त्रिकोणाकार द्रव्य ह्याच्यात घातलं तर सगळ्या समयात किती होईल? 63, 63, 63 होतील. मग आपल्याला बेरीज करण्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा 63 आहेत सगळे करून घ्यायचं. मग याची बेरीज किती होणार सगळ्याची? 63 गुणिले किती होणार? 8 होणार. ह्याला ऋणसहित धन म्हणायचं. ऋणसहित धन म्हणजे ऋण घातल्यानंतर ते सगळ्यांची बेरीज केली. हे जेवढे कमी आहेत प्रत्येकामध्ये इथं 512 मिसळायचे, तिसऱ्यामध्ये 512 आणि 480 मिसळायचे, चौथ्यामध्ये हे 3 मिसळायचे. हे सगळे मिसळले आपण जेवढे जेवढे कमी आहेत. तर ते प्रत्येक द्रव्य एक पूर्ण समय प्रबद्ध प्रमाण झाला, 63 प्रमाण झाला. म्हणून 63 गुणिले 8 केले की त्याची मोठी बेरीज झाली. आता त्यामध्ये आपण जे घातलेलं द्रव्य आहे ते किती आहे हे काढायचं आणि ते त्याच्यातून वजा करायचं, म्हणजे पूर्णाची बेरीज झाली. आता इथं 8चीच नव्हे, असंख्यात गुणहाने आयाम आहे, पल्ल्याचा असंख्यात भाग, त्याची पण बेरीज होते. फक्त संदृष्टी ठेवायची तिथं, तर तेवढ्या असंख्यातांची बेरीज ह्या सूत्राच्या माध्यमातून होते. तर हे अभावद्रव्य किती आहे? तर ह्याच्यामध्ये पण काय करायचं? आता सगळ्याला समान करून घ्यायचं, म्हणजे पुन्हा अनेक ऋण टाकायचं ह्याच्यामध्ये. पहिलं ऋण हे आणि ह्याच्यामध्ये पुन्हा ऋण घालायचं. काय घालायचं? तर 512 करून घ्यायचं सगळ्याला. मग त्याची बेरीज करणं सोपं आहे आपल्याला. मग किती घालायचं याच्यामध्ये? 512 करण्यासाठी जेवढं घालणं आवश्यक आहे तिथं तो चे घालायचा. मग आता इथे 480 मध्ये किती मिसळावे लागतील? म्हणजे 1 चे. ह्या दुसऱ्या निषेकामध्ये किती चे मिसळायला लागणार आपल्याला? 1 चे मिसळायला लागणार. म्हणून इथं लिहिते मी दुसऱ्याच्या ठिकाणी 1:32. इथं पुढे वरचं पुसू का? वरचं पुसते, त्याचं काही काम नाही. त्यामध्ये काही मिसळायचंच नाही, हे 512 पूर्ण आहे. आता 480 ह्या तिसऱ्या समयामध्ये आपण किती मिसळणार? पहिल्या समयात काय मिसळायचं नाही, दुसऱ्या समयात म्हणजे दुसऱ्या समयाचं जे ऋण आहे त्याच्यामध्ये काही मिसळायचं नाही आहे. तिसऱ्या समयाचं जे ऋण आहे तिथून मिसळायचं आहे. तर इथं 480 आहे आणि आपण किती मिसळणार? इथं 32. एक वेळेला मिसळणार फक्त. चौथ्या समयामध्ये किती मिसळायला लागणार आपल्याला? 32 इथं एकदा, आणि ह्याच्यामध्ये 2 चे घालावे लागणार. तिथं 2 चे कमी आहेत, म्हणून 32 गुणिले 2. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय करा? चौथ्या 5व्या समयाच्या ह्याच्यामध्ये इथं 480, 448 आणि 416 म्हणजे 1:32 मिसळणार. याचे 1 चे इथं 32 गुणिले 2 आणि तिथं 32 गुणिले 3. किती ह्याचे मिसळायचे ते काढायचे. 6व्या ह्याच्यामध्ये इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4, म्हणजे एक एक संकलन ते वाढत चाललंय. 32 एक वेळा, 32 2, आणि 32
ह्याच्यामध्ये 1 32 2चे 3चे 4चे आणि 5चे एकदा आणि आपल्या याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 6चे येणार. ह्याला सगळ्याला काय म्हणायचं? ऋणाचं ऋण. ऋणामध्ये मिसळलेलं ऋण आहे. नोट्स नाही आहेत, जाऊ देत आता नको. म्हणजे मग हे एवढं आपण ह्याच्यामध्ये मिसळलं तर काय झालं? हे सगळे 512 झाले. काय झाले? हे 32 एक ह्याच्यामध्ये घातले, हे पण 512 झाले. हे 32 ह्याच्यामध्ये घातले, 2 वेळा 32 ह्याच्यामध्ये घातले, तर हे 512. मग सगळे निषेध काय झाले? हे आपण ऋण द्रव्य घातल्यानंतर 512 512 512 झाले. मग 512चे किती निषेध झाले? पहिल्या ह्याच्यामध्ये तिथं हे दुसऱ्या समयापासून आहे ना, 1 512, इथं 2 512, 3 4 5 6 आणि 7. त्यांची बेरीज करायची आपण. 512 गुणिले 1, 512 गुणिले 2, 512 गुणिले 3, 514 झालं. 12 गुणिले 4 दिसतंय का तुम्हाला? 512 गुणिले 5, 512 गुणिले 6 आणि 512 गुणिले 7. एवढं हे ऋणद्रव्य आलं. हे प्रथम ऋण म्हणायचं याला. आणि ह्याच्यामध्ये घातलेलं हे दुसरं ऋण. ह्याच्यातून हे वजा करायचं आणि ह्याच्यातून हे वजा केल्यानंतर जे येईल ते ह्याच्यातून वजा करायचं, जे धनामधून. तीन आपल्याकडे आता काढायचं आपण. ह्याची बेरीज किती होते ते काढू, म्हणजे मग लक्षात येईल आपल्याला सगळं. 512 पासून ह्याची बेरीज करायची आपल्याला. ह्याची बेरीज किती येईल? तर सूत्राच्या माध्यमातून सांगतात, त्याला काय म्हणतात? 1 कमी गच्छाचं 1 वेळा संकलन. ह्याचं उच्चारण कसं करणार आपण? हे सगळं असंख्याताच्या गणितामध्ये आपल्याला इथं लगेच मोजता येते. 1 2 3 3 3 6 4 आपण लगेच मोजू. परंतु तिथं लक्षात घ्या, असंख्याताचं गणित आहे. त्यामुळे तिथं कशी आकडेमोड करणार? तर तिथं सांगितलं की 1 कमी गच्छाचं 1 वेळा संकलन करायचं. म्हणजे तर गच्छ किती आहे? 8 समयांची आपण बेरीज करतोय. म्हणजे गुणहानी आयाम किती आहे? 8 आहे. त्याला म्हणायचं गच्छ. आणि त्यामधून 1 कमी करायचं. गुणहानी आयामामधून 1 कमी करायचं, त्याला म्हणायचं 1 कमी गच्छ झाला. म्हणजे आता इथं 8 आहे, इथं दिसतंय का तुम्हाला? गच्छ वजा 1, ह्याचं 1 वेळा संकलन करायचं. मग ते 1 वेळा संकलन करायचं म्हणजे काय करायचं? कुठल्या पण संख्येचं तुम्हाला सांगितलं, समजा की एक 5 संख्या आहे आणि त्याचं 1 वेळा संकलन करा असं म्हटलं, तर कसं करणार? तर ती संख्या ठेवायची आणि त्याच्या पुढची संख्या एकदा ठेवायची आणि त्याच्या खाली 1 आणि 2 लिहायचं. आपण जे बेरीज करतो की नाही ते मोह भूमी जोग दले पद गुणिले पद धनम होते, तीच पद्धत आहे थोडक्यात. म्हणजे तर इथं काय करायचं? ज्या संख्येचं आपल्याला संकलन म्हणजे बेरीज करायला सांगितली तर त्याची 1 वेळा संकलन करा असं ज्या वेळेला सांगतील त्याला काय करायचं? त्याची ती संख्या ठेवून त्याच्या पुढची संख्या ठेवायची आणि त्याला त्याच्या खाली जेवढ्या संख्या असतील त्यानं 1 आणि 2 ठेवायचं, त्यानं भागायचं. मग आता इथं काय होणार? 2 त्रिक 6, 5 त्रिक काय होणार? 15. 5 संख्येची बेरीज करा, किती होणार? 1 अधिक 2 किती होणार? 3. 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15. 15 बेरीज झाली की नाही? म्हणजे 5 संख्यांचं 1 वेळा संकलन म्हणायचं त्याला. असं किती 100 संख्यांचं पण संकलन काढायचं असेल तर ते 1 2 मोजायची गरज नाही. 100 गुणिले 101 आणि भागिले 1 अधिक 2
म्हणजे तेच सूत्र झालं आपलं, मोह भूमी जोग दले पद गुणिते. म्हणजे इथं काय झालं, आपण वही सूत्र आले. मोह म्हणजे आपण काय करणार, 100 आणि भूमी झाली आणि मुख किती 1 आणि त्याचे अर्धा केले 100 ते सूत्र आलं ना. आता आपलं हे चालेलं आहे 100 गुणिले 101 भागिले 2, तिथे दोन्हीचं एकच हे झालं. हे आपल्या सूत्राने आपण बेरीज करतो. 100 संख्यांची बेरीज करून सांगा म्हटलं तर किती वेळ लागेल आपल्याला, खूप वेळ लागेल ना. 1 + 2 3, 2 + 3 3 + 3 6 करायला. आणि इथं 100 संख्यांची एकदम बेरीज झाली. आपण त्याला भाग दिला किती आला, 50 गुणिले 101 करायचं. 50 × 50 शून्य 5, 50 × 5 म्हणजे 5, 50 × 50 5050. उत्तर किती आलं, 5050. त्याची बेरीज आली. तसं असंख्यातांचं पण बेरीज करायला नाही आला का शोभा काकी, आला का बरोबर. 50 आलं आणि 101 आहे. 101 ला गुणायचं 50. 50 × 50 शून्य दिले 5 हातच्याला, 50 शून्य तिथं 5 घ्यायचे आणि 50 × 50 5050. असं हे गणित जी स्कॉलरशिपला असतात की नाही, अशी गणित असतात, त्याला तिथं पण सूत्र आहेत आपल्या लौकिकामध्ये. ते आचार्यांनी 2000 वर्षापूर्वी आपल्या शास्त्रात लिहिलेले आहेत. आणि आज आपण ते मुलांना शिकवण्यासाठी शिकवण्या लावतो, हे करतो. हे तर आम्ही फुकट शिकवतो ते सगळे सूत्र. खूप सूत्र आहेत असे आपल्या पूर्ण जीवकांड कर्मकांड लब्धेसार स्वप्नासारमध्ये मिळून असे बेरीज करायचे. गुणाकार रूप संख्यांची कशी बेरीज करायची त्याचं वेगळं सूत्र आहे, ते पण येणार आहेत आपल्याला. तर इथं तेच सूत्र असं सांगितलं की 1 वेळा संकलन करा म्हणतील तर ज्या संख्येचं करायचं ती संख्याने 1 वार संकलन आहे म्हणून त्याच्या पुढे एक संख्या ठेवायची. ज्याला 2 वार संकलन करा म्हणतील त्याला पुढची अनेक संख्या ठेवायची असते आणि त्याच्या खाली 1 2 3 न भागायचं. जेवढ्या संख्या असतील तेवढ्यानं भागायचं. मग ते संकलन येते. आता तसं आता आपल्याला 512चं संकलन करायचं आहे. मग 1 2 3 4 आता हे 7 1 1 अधिकच आहे ना, मग यांची बेरीज करायची. कशी बेरीज करणार, 1 कमी गच्छाचं म्हणजे 8, हे तर आपला गच्छ आहे, त्याच्यामध्ये 7 असल्यामुळे 1 कमी करायचं. पण 1 कमी गच्छाचं 1 वेळा संकलन. मग करणार किती वाजले, हे पुरा नाही होगा, हां पुरा होगा. हे काय करायचं आपल्याला इथं, 1 कमी गच्छ म्हणजे काय ना 7 गुणिले 8 भागिले 1 गुणिले 2 आणि ह्याला गुणिले काय तर 512 आहे कॉमन सगळ्यामध्ये. इथं पाठीमाग काय ना 512. तर इथं 7 चोक 28, 512 गुणिले 28. आता ह्याची बेरीज केली तर 28च येते 7 पर्यंत. 1 ते 7ची बेरीज केली तर किती येते, 28 येते. आता 15ची केली होते ना आपण, 6 21 आणि 7 28. 5ची केली होती आपण. तर हे दुसऱ्या ऋणाचं प्रमाण आलं किती, 28 गुणिले 512. 28 दोन्ही 56, हातचा 5, 28 1 28 आणि 5 33. ह्याच्या हातचा नव्हता काय, 3 था ना, 3. 28 दोन्ही 56, 5 5 आहे ना ह्याचा. 28 दोन्ही 28 1 28 आणि 5 33. हातचा 3. 28 पंचे 140, 140 आणि 3, 140 आणि 3 143. 14,336 झाले. आता ह्याच्यामधून हे वजा करायचं आहे अजून आपल्याला, हे मिसळलं ना त्याच्यामध्ये. तर ह्याची बेरीज किती येते, सूत्रानं सांगितलं तिथं. ही बेरीज पहिल्या ऋणाची बेरीज सांगितली, 1 कमी गच्छाचं 1 वेळा संकलन एवढे पहिला निषेक गुणिले पहिला निषेक, हे पहिल्या ऋणाची बेरीज झाली. मग त्या संख्याताच्या गणितामध्ये पण तसंच ठेवायचं असते ते. आणि
ह्या ऋणाची बेरीज किती येते? तर सांगितलं 2 कमी गच्छाचं द्विकवार संकलन करायचं त्याच्यामध्ये. हां, आता हे हितलं खालचं पुसते. आता हे पुसलं तर चांगलंच आहे. पुसू का म्हणलं? फिर इसमें समझ जाएगा. हाँ हाँ. आता ह्या ऋणांची बेरीज करायची. 32 किती आहे तिथं पहिल्याच्यामध्ये 1. कुठलं एवढं वरच राहू. इथं किती आहे? तिसऱ्या समयामध्ये 1 ऋण आहे. कर्ज एवढं आहे. चौथ्या समयामध्ये 32 किती आहेत? जे चय किती आहेत? 1 आणि 2. ही पण जी संख्या येते ना, ही 1 वार संकलनाची संख्या येते अशी. म्हणजे हे 1 आणि 2 3 येणार. इथं पुढं किती येणार? 1 + 2 + 3 येणार. ते किती येणार? 6 येणार. पुढं किती येणार ती संख्या? ह्याच्यामध्ये 4 मिसळायचे म्हणजे 10 येणार. ह्याच्यामध्ये 5 मिसळायचे म्हणजे 15 येणार. आणि काय ना 2 3 4 5 आणि तर किती येणार? 21. आहे की नाही बघा तसं. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 आणि 6 21. ही संख्या जी आली ना, ही 1 वार संकलनाची संख्या आलेली आहे. म्हणजे 1 आणि 2 3 3 आणि 3 6. म्हणजे आपण 3 संख्यांची बेरीज केली की येणार, 4 संख्यांची बेरीज केली की येणार, 5 संख्यांची बेरीज आणि 6 संख्यांची बेरीज. तर ह्याला म्हणतात द्विकवार संकलन. 1 2 3 4 5 6 हे 1 वार ह्यांची बेरीज केली की 1 वार संकलन येणार. आणि ह्याच्या दोघांची बेरीज करून इथं ठेवलेलं आहे. ह्या तिघांची बेरीज इथं आहे, ह्या 4ची बेरीज इथं 10 आहे, ह्या 5ची बेरीज इथं 15 आहे, ह्या 6ची बेरीज इथं 21. ह्याला म्हणायचं द्विकवार संकलन. काय म्हणायचं? 2 वेळा संकलन केलेलं आहे द्विकवार संकलन म्हणजे. मग ह्याचं बेरीज किती येणार? तर इथं 2 कमी गच्छ आहेत. 6 आहेत ना, 1 2 3 4 5 6. ते 2 कमी गच्छ आहेत. म्हणून 2 कमी गच्छाचं द्विकवार संकलन करायचं. कारण ही सगळी संख्या कशाची आहे? द्विकवार संकलनाची. म्हणून गच्छ वजा 2 आणि ह्याचं द्विकवार संकलन करायचं. ते 2 वेळा संकलन. म्हणजे काय करायचं? गच्छ किती आपला? 8 वजा 2 म्हणजे किती आले? 6. मग द्विकवार संकलन आहे म्हटल्यानंतर त्याच्या पुढे 2 संख्या ठेवायच्या. 6 गुणिले 7 गुणिले 8 आणि त्या खाली 1 गुणिले 2 गुणिले 3 असे ठेवायचे. 3 दोन्ही 6 2 चोक 8 7 दोन्ही 7 चोक 28 28 दोन्ही 56. तर याची बेरीज 56 आली काय बघा. 1 आणि 3 4 4 आणि 6 10 10 आणि 10 20 20 आणि 15 35 35 आणि 21 56 आलं का? बरोबर. असे तुम्ही लाखो गणित करा लाखोचं तरीसुद्धा ते बरोबरच येणार. म्हणून ह्याला हे जे 56 आलं, हे 56 गुणिले काय आहे? चय आहे. हा 32 काय आहे? चय. म्हणायचं उत्तर किती आलं म्हणायचं? दुसऱ्या ऋणाचं 2 कमी गच्छाचं 2 वेळा संकलन वार चय. 2 कमी गच्छाचं काय करायचं? 2 वेळा संकलन आणि त्याला चयने गुणायचं. एवढे चय ह्याची बेरीज येणार. आपल्या ज्या असंख्यात गणितामध्ये पण असं सगळं ठेवायचं असते चय वगैरे. मग इथं चय किती आपला? 32. 32 गुणला आपण तर किती येणार? इथं 32 सख्ख 30 180 192 येणार. बरोबर आहे, 192 येणार. म्हणजे 2 18 19 32 पंचे 160 160 आणि 19 100
32 म्हणजे 160 आणि 79 ना, 1792. हे दुसरं ऋण आलं किती? 1792. मग अशी आपलं किती आलं होतं? 14,000. आता तीन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. पुसते इथे. सगळं धन आहे 6308, त्याला म्हणायचं ऋणसहित धन. आणि दुसरं ऋण आलेलं आहे 14,000. आपलं इथं आलं होतं 14,336. हे ह्याच्यातून वजा करायचं आणि ह्याच्यातून हे वजा करायचं आहे पहिला. हे ऋण त्याचं आहे. मग किती आलं? वजा 1792. इथं लिहूया म्हणजे लवकर आपल्याला करता येते. 1792 हे दुसरं ऋण, हे पहिलं ऋण. पहिल्या ऋणातनं दुसरं ऋण वजा करायचं आणि जे शिल्लक येईल ते ह्याच्यातून वजा करायचं. उलट होईल ना ते, ऋण जास्त हे होईल. हे ऋण कमी आहे, आपण वाढवलं ह्याला ऋणाला, म्हणून ह्या ऋणातनं हे ऋण वजा करून जे शिल्लक राहील ते वजा करायचं. असं करू शकता तुम्ही. ह्याच्यातून हे वजा करून पुन्हा हे पण वजाच करावं लागेल त्याच्यातून. नाही, हे वजा करून हे मिळवू शकतो आपण. ये इसमें ये माइनस माइनस प्लस हो जाएगा ना. हाँ जोड़ना पड़ेगा. बराबर. हे आता आपलं आहे ना 63 गुणिले 8 किती होणार? 800 800 8 त्रिक 24 2 आणि 8 सक्क 48 आणि 2 50. 50,400 झालं. आणि ह्याच्यातून काय करणार? हे दोन्ही वजा आहेत. मग इथं हे वजा होणार 14,336 आणि हे मायनस मायनस प्लस होणार. मग हे मायनस आणि मायनस प्लस होत असते. म्हणून मग असं केलं तरी चालतंय की 14,336 आणि ह्याच्यातून वजा करून घ्यायचे 1792 आणि ते जे शिल्लक राहिलं ते ह्याच्यातून वजा करायचे. तुम्ही जर 14,336 ह्याच्यातून वजा केले तर हे 1792 जोडावे लागतात, म्हणजे प्लस करावे लागतात. म्हणजे 6तून 2 गेले किती राहिले? 4. 13तून 9 गेले 4. हातचा 1. 13तून 8 गेले 6. 5. हातचा 1 पुन्हा. तर 4तून 2 गेले 2. 12,544 हे शुद्ध ऋण आलं. आणि ह्या धनातून ऋणसहित धनातून हे वजा केलं की पहिल्या गुणानेचं पूर्ण धन आलं. इथं 12,544 वजा केले आपण. दुकानचा जमा खर्च करायला कंटाळा येतोय का? किती अवघड असते तुमचं ते जमा खर्च. ते सहज करतो आणि इथं मात्र कंटाळा येतोय. कारण का? ह्याचा काय संबंधच नाही ना. तिथं तर पैसे मिळणार आहेत आपल्याला, इथं काय ह्याचं काय आपल्याला मिळणार नाही, काय नाही. वजा 10तून 4 गेले 6. हातचाला 1. 10तून 5 गेले 5. हातचा 1. 14तून 6 गेले 8. हातचा 1. 10तून 3 गेले 7. हातचा 1. 3. 37,856 हे पूर्ण पहिल्या गुणहानीचं धन आलं. आता तुम्हाला घरचा अभ्यास दुसऱ्या गुणहानीपासून ते शेवटच्या गुणहानीपर्यंत धन काढायचं. परंतु काय टेन्शन घेऊ नका, कारण आपलं गणित इतकं सोपं आहे. आता पुढचं जे येतंय ना प्रमाण, ते सगळं हे ऋण येणार. काय तुम्हाला सोपा उपाय की तिथं फक्त अर्ध करत जायचं. कारण का 32च्या ठिकाणी काय होणार? 16. 16च्या ठिकाणी तिसऱ्या गुणानेमध्ये काय होणार? 8. चौथ्या गुणात काय होणार? 4. बाकी सगळं तसंच येणार सेम. त्यामुळं अर्ध ऋण करायचं आहे. फक्त धन जे आहे ते कसं काढायचं ते उद्या सांगते तुम्हाला. तर वेळ फार झालेला आहे. उद्या आपण पूर्ण त्रिकोणाकाराची रचनेचं जोड होणार. ह्याला म्हणतात हीन संकलन. ह्याचं नाव काय आहे?
म्हणजे आपण जास्तीकडून आता पुढच्या वरच्या गुणांमध्ये कमी कमी आहेत का नाही, ते हीन संकलन, आणि किती हीन आहे ते काढून आपण त्याची बेरीज करायला लागलेलो आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये कमी किती आहेत ते काढून घेऊन त्याचं ऋण करून आपण संकलन करतोय, म्हणायला हीन संकलन म्हणतात. असे 3 प्रकारानं आचार्यांनी बेरीज करून दाखवले. पूर्ण त्या त्रिकोणाकार रचनेची हीन संकलन, अधिकाधिक संकलन, अनुलोम विलोम संकलन, असं 3 पद्धतीनं काढलेलं आहे. एक पद्धतीनं तर काढूया पहिल्यांदा, मग पुढचं करायचं की नाही ते ठरवूया आपण. अधिकाधिक संकलन सोपं आहे अजून ह्याच्यापेक्षा, पण पुढचं दुसरं आहे ते. मला तर ह्याच्यात अजून कंटाळा. आमचं तर पूर्ण असंख्याताचा मी गण करतो ना, खूप मजा येते त्याच्यामध्ये. हे सगळे केलेत नाही तर संदृष्टी ठेवून, त्याच्यात पण आहे सगळं. संदृष्टी ठेवून ठेवून नुसतं केलं की खरोखर गणित कळते आपल्याला. ओ जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी एकटाच आहे. हा मी जाणणाराच आहे, जाणतच आहे. पूर्वी जाणतच होतो. जाणण्यामध्ये काहीच टेन्शन नसते. ज्ञान हा आपला स्वभाव आहे, त्याला ओझे वाटून देऊ नका. जाणल्याने काहीही त्रास होत नाही. नाही समजले तरी सुद्धा काही त्रास नाही. मी जाणणार आहे एवढे जाणा. शुद्ध चैतन्य स्वरूपोऽहम् टङ्कोत्कीर्ण ज्ञायक स्वरूपोऽहम् निर्मम स्वरूपोऽहम् शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् विसर्जन. नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहूणं